रंगोय माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरी आता बाहेर पाटावर बसून सुंदर अशी फुलांची रांगोळी काढत असतात। त्याच वेळेला काही फुलं ईश्वरी भरत असते तर काही फुलं अर्णव भरत असतो। या दोघांचंही छान असं बाहेर रांगोळी काढणं सुरू असतं। दोघांनाही आता परफेक्ट असं कलर मॅनेजमेंट सुद्धा कळलेलं असतं की कोणत्या रंगाची फुलं कुठे टाकायची ते। त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की मस्तच झाली ना आपली रांगोळी। अर्णव म्हणतो मग आपण जोडीने काढली आहे ना, मग छान तर होणारच ना। त्याच वेळेला आता अर्णव तिथे काही ठिकाणी झेंडूची फुलं जी पाकळ्या आहेत ना त्या भरत असतो। मग ईश्वरी त्याला म्हणते अहो तिथे नाही करायचं होतं, हे आपल्याला ना तिथे रंग भरायचा होता असं बोलून ती त्याला ओरडू लागते। त्यावर अर्णव तिला म्हणतो की काही नाही ग, ही फुलं देखील खूप छान दिसतात, म्हणजे या रंगाची फुलं आहेत ना, मग तो रंग देखील किती सुंदर दिसतोय बघ ना तू। आणि एवढ्या घाईघाईने निर्णय घ्यायचे नसतात असं आता ईश्वरी अर्णवला बोलत असते। तुमच्या आयुष्यातले निर्णय सुद्धा तुम्ही असेच घाई गडबडीत घेतलेत, म्हणूनच हे सगळं झालेलं आहे असं देखील आता ती म्हणू लागते। त्यावर अर्णव म्हणतो मी कोणतेही निर्णय घाई गडबडीत घेतलेले नाही आहेत, मला चांगलं कळतं की मी काय केलेलं आहे ते, आणि मी जे काही केले ना ते एकदम परफेक्ट केलेलं आहे असं देखील आता तो म्हणू लागतो। हे सगळं जेव्हा आता तो बोलत असतो तेव्हा ईश्वरीला हसू येतं। ईश्वरी लाजत देखील असते आणि तेव्हाच ईश्वरी आणि अर्णवच्या छान अशा गप्पा सुरू असतात। दोघंही जण मिळून ती रांगोळी काढत असतात आणि तेवढ्यातच ना अर्णवला आतमधून आवाज येतो। तर तो आवाज अंजलीने दिलेला असतो, ए चिंटू चिंटू अशी आवाज बाहेरून त्याला येऊ लागतो। मग काय, तो आता लगेच रांगोळी काढायची तिथेच ठेवतो आणि म्हणतो की ताई बहुतेक हाक मारते, ताईचं काहीतरी काम आहे असं तो आता ईश्वरीला सांगतो। हे आपली रांगोळी तर तयार होत आलेलीच आहे, दोघांनी मिळून खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे बघ आपण, झाली की नाही छान तयार, मग आता तूही छान तयार हो कारण आपल्याला पूजेला बसायचं आहे असं आता तो म्हणत असतो। त्यावर ईश्वरी म्हणते की हो माहिती आहे मला, लक्ष्मीपूजनाला आपल्या दोघांना बसायचं आहे ते। तर अर्णवला खरं तर ना ईश्वरीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडत असतो। ते त्याच्या वागण्यात ना बोलण्यात ना सरळ आणि सोपं दिसत असतं, आणि म्हणूनच तर आता जेव्हा अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे पाहत असते। तर त्यानंतर अर्णवला आवाज आलेला असतो म्हणून अर्णव लगेचच आतमध्ये जायला निघतो। जेव्हा आता अर्णव आतमध्ये जायला निघतो ना तेव्हा मात्र ईश्वरी एकटीच बसलेली असते। संधीचा फायदा या लावण्य आणि वल्लरी घेतात। दोघीही जणी बघतात की अर्णव गेलेला आहे, मग आताच हीच ती योग्य वेळ आहे या ईश्वरीला सुनवायची, म्हणून ईश्वरीला सुनवण्यासाठी दोघीही जणी ईश्वर जिथे रांगोळी काढत असते ना दाराबाहेर तिथे येतात आणि म्हणू लागतात वाह जबरदस्तीच्या सुनबाई, आता तुमच्याच आवडीची ही रांगोळी आम्हाला दारावर ठेवून घ्यावी लागणार आहे, कारण तुम्ही आता सगळं काही स्वतःच्या म्हणण्याप्रमाणेच करताय ना, तिथे आम्हाला काही देखील करता येत नाही। आणि त्याच वेळेला आता लावण्य म्हणत असते की तू जे काही स्वतःहून मिळवायला बघतेस ना हे सगळं काही तुझं नाही आहे, हे सगळं काही माझं आहे, कारण तू घातलेल्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर त्यासोबत तुझ्या लागलेल्या ह्या कपाळावर सर्वस्वी माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे, कारण हे सगळं काही अर्णवने माझ्यासाठी केलं असतं, पण ऐन वेळेला सगळं काही बदलून गेलं। म्हणजेच काय, त्यावेळेला मलाही असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडाव्या, माझ्या अंगाला त्याच्या नावाची हळद लागली, पण नंतर पूर्णपणे सगळं काही बदलून गेलं। तो तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून तुला इकडे घरी घेऊन आला आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलून गेल्या आणि तुमचं लग्न झालं, पण हे लग्न काही जास्त दिवस टिकणाऱ्यातलं नाही आहे। काही झालं ना तरी हे लग्न लवकरच मोडणार आहे, कारण अर्णवने तुझ्यासोबत एक बळजबरी म्हणून लग्न केलेलं आहे, त्याचा काही तुझ्याबरोबर लग्न करण्याचा हेतू नव्हता, अंगावर तुझं ओझं झालं आहे आणि ते सुद्धा त्याने स्वतःहून ओढवलं घेतलेलं असलं तरीसुद्धा लवकरच तो स्वतःची ह्यातून सुटका देखील करेल, कारण हे सगळं जबरदस्तीचं लग्न आहे आणि हे जबरदस्तीचं लग्न जास्त दिवस टिकणाऱ्यातलं नाही असं देखील ती रागातच ईश्वरीला बोलत असते। ईश्वरी जेव्हा आता हे सगळं काही ऐकते ना
तेव्हा ईश्वरीला खूप जास्त त्रास होऊ लागतो. ईश्वरी शांतपणे उभी असते, तोंडातनं एकही शब्द ती काढत नाही. परंतु लावण्याचे एक एक शब्द ईश्वरीच्या मनाला त्रास देत असतात. म्हणजेच काय तर ती स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असते. तिला या सगळ्या गोष्टी खूपच वेदनादायी वाटत असतात. म्हणूनच तर ती रडत असते. ती एकाही शब्दाने लावण्यानं उलटसुद्धा बोलत नाही. पण लावण्य खूप काही या वेळात ईश्वरीला बोलून जाते. ईश्वरीला म्हणत असते की तू त्याच्या आयुष्यातलं ओझं आहेस आणि त्याने त्याचसाठी तर तुझ्यासोबत लग्न केलेलं आहे. तो कधीच तुझा होणार नाही, कारण तो फक्त माझा आहे, माझा. असं देखील रागारागात ईश्वरीला लावण्या बोलत असते. आणि त्या सगळ्या गोष्टीचा बिचाऱ्या ईश्वरीच्या मनावर खूप वाईट असा परिणाम होत असतो. कारण ऑलरेडी तिला माहिती असतं की अर्णव प्रत्येक वेळेला तिला म्हणत असतो की आपलं लग्न जे झालं आहे त्यामध्ये माझी जिम्मेदारी आहे. आणि ते सगळे शब्द ना तिला आठवतात आणि म्हणूनच त्या सगळ्या शब्दांमध्ये ती एकदमच हरवून जाते. तर लावण्या आणि वल्लरी तिकडनं निघून गेल्यावर ईश्वरी तिथे एकटीच उभी असते. पण त्यांचे शब्द ना सारखे ईश्वरीच्या कानावर पडत असतात. म्हणजेच तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, माझा चांगला संसार होणार होता पण तू तो विस्कटलास, तुला हे सगळं काही मिळणार नाही आहे, काही झालं तरीसुद्धा तुला जे हवंय ते मिळणार नाही, असं काहीसं आता म्हटलेलं असतं. आणि त्याच विचारात ईश्वरी रमलेली असते. कारण तिच्यासाठी हे सगळं काही बोलणं खूप जास्त कठीण होतं. तिने जी रांगोळी काढलेली असते ना त्या रांगोळीवर सुद्धा आता ती पाय देणार असते आणि हळूच ती पुढे जाणार असते. पण त्यावेळेला मात्र अर्णवने तिला अडवलेलं असतं. अर्णव तिचा हात धरतो आणि अर्णव तिला म्हणतो, अगं ईश्वरी, हे काय करतेस? मी सिंदूर, ही रांगोळी आपण दोघांनी मिळून काढली आहे, ही अशी विस्कटायची आहे का? तुझं लक्ष कुठे आहे? असं देखील तो आता तिला बोलू लागतो. त्यावर ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. तर अर्णवही आता ईश्वरीकडे बघत असतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय झालं आहे? कोणत्या विचारात इतकी हरवलीस की तुझं लक्षही नव्हतं आपण काढलेल्या रांगोळीवर? तेव्हाच आता ईश्वरीचं सुद्धा खाली लक्ष जातं. त्यावेळेला आता तिला या सगळ्या गोष्टी काही अर्णवला सांगायच्या नसतात. आणि म्हणूनच आता अर्णवला ती म्हणते की मला ना पूजेसाठी तयारी करायची आहे, फ्रेश व्हायचं आहे, मी पटकनच येते फ्रेश वगैरे होऊन, असं ती आता अर्णवचा आपल्या हातातला हात सोडवतच बोलत असते. कारण अर्णवसोबत तिथे जर ती जास्त वेळ बोलत बसली तर तिला माहिती आहे सगळ्या काही गोष्टी अर्णवला कळतील आणि त्या गोष्टी अर्णवला तिला कळू द्यायच्या नव्हत्या. आणि म्हणूनच ती लगेच तयारी होते सांगून तिकडनं जायला निघते. आणि जेव्हा आता तिकडनं ती जायला निघते ना तेव्हा मात्र आता अर्णव एकटाच उभा असतो आणि अर्णव तिथे एकटाच उभा राहून हसू लागतो. जेव्हा आता अर्णव एकटाच उभा राहून तिथे हसतो तेव्हा आता त्याला खूप जास्त भारी वाटत असतं. कारण तो तर ईश्वरीच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलेला असतो. दुसरीकडे ईश्वरी आता रूममध्ये आलेली असते. रूममध्ये आल्यानंतर ईश्वरी इकडे तिकडे पाहते. त्याच वेळेला तिला आता ते शब्द आठवतात जे शब्द कानावर सारखे पडत असतात. ते म्हणजे इथे असणाऱ्या त्या वल्लरी आणि लावण्याचे. लावण्य आणि वल्लरीने तोंडाला येईल ते खूप काही बोललेल्या होत्या आणि ईश्वरीच्या मनाचा देखील त्याने विचार केला नव्हता. पण ईश्वरी आता रूममध्ये जाऊन सुद्धा याच सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते. कारण तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूपच धक्कादायक अशा होत्या. आणि म्हणूनच ती आता ठरवते की खरंच माझी अडचण आहे का सरांच्या आयुष्यात? मी कुठेतरी चुकते का? हे सगळं काही मला विसरायला हवं का? असे विचार देखील तिच्या मनात येत असतात. आणि म्हणूनच ती ठरवत असते की नाही, इथे आता आपण जास्त दिवस नाही थांबायचं. कारण जर आपण एखाद्यावर प्रेशर बनून राहणार असू तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. असे देखील विचार आता ईश्वरी करत असते. ती तयारी करायला आलेली आहे असं म्हणून तर रूममध्ये येते. कारण त्या दोघांनाही पूजेला बसायचं असतं. तर अर्णवलाही असंच वाटतं की ईश्वरी छान तयार होते. पण लावण्याने तिला मंगळसूत्राबद्दल सुद्धा बोललेलं असतं ना, म्हणून आता ती तिच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात लावून सुद्धा विचार करत असते. आणि तिला असं वाटत असतं की खरंच ना, आपण हे घर सोडून गेलं तर या घरातल्या कोणालाच आपल्याबद्दल काहीच वाटणार नाही. कारण त्यांनाही तेच वाटतंय ना की जबरदस्ती लग्न करून मी या घरात आलेली आहे. त्यांना कोणालाच काहीच वाटणार नाही, कोणीही मला शोधायला सुद्धा येणार नाही, असा देखील विचार आता ईश्वरी करू लागते. आणि म्हणूनच ती आता मन आपलं घट्ट करते आणि ठरवते की काही झालं तरी आता आपल्याला इथं राहायला नको.
कारण आपण जर एखाद्यावर ओझं असू तर ते ओझं जास्त दिवस मला ठेवून राहायचं नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूप जास्त रडू येत असतं. ईश्वरी रडत असते आणि ती आपल्या मनाशी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ठरवत असते. तर ईश्वरीने आता फिक्स केलेलं असतं की नाही, आपण ह्यांच्या आयुष्यातून निघून जायचं. आणि त्यामुळेच ना ती कोणालाही न सांगता घराबाहेर पडलेली असते, पण याबद्दल कोणालाच काहीच माहिती नसतं. तर दुसरीकडे आता पूजेची तयारी सुरू असते. ही लावण्यासुद्धा फुकट्यासारखी ह्यांच्याच घरात असते. तर आता लक्ष्मीपूजनची तयारी झाली आहे, पण अजूनही हे दोघं आलेली नाही आहेत. या बळजबरीच्या सुनबाईंचं असंच असतं, सगळं काही त्यांच्या मर्जीप्रमाणे व्हायला हवं ना, मग ते तर व्हायलाच हवं असा विचार देखील आता वल्लरी सगळ्यांसमोर करत असते आणि ते सगळे शब्द बोलूनही दाखवते. तेवढ्यातच अर्णव बेडरूममधनं खाली येतो आणि जेव्हा अर्णव बेडरूममधून खाली येतो तेव्हा मात्र आता सगळीजणं अर्णवकडे पाहू लागतात. अर्णव एकटा झालेला असतो. मग त्याला ईश्वरीबद्दल विचारलं जातं, अरे ईश्वरी कुठे? अर्णव म्हणतो, अगं ती तर खाली आहे ना कधीपासून, मी तर विचार करतोय की मलाच लेट झाला आहे, ती कधीच खाली आली होती. अर्णवला अंजली म्हणते की नाही, ती नाहीच आहे खाली, तू काय असं म्हणतोयस? अरे मग ती गेली कुठे? हा प्रश्नच आता त्यांना पडलेला असतो. मग काय, इकडे मात्र आता इकडे ईश्वरी कुठेच नाही आहे हे जेव्हा आता अर्णवला कळतं तेव्हा अर्णवचं पहिलं लक्ष या राकेशकडे जातं. कारण त्याला माहिती आहे की ईश्वरीच्या मागे ह्या घरात हाच लागलेला आहे. मग ईश्वरीला गायबसुद्धा ह्यानेच केलं असेल अशी मनामध्ये कुठेतरी भीती वाटू लागते. पण इकडे वल्लरी आणि लावण्याला संशय आलेला असतो की बहुधा ती घर सोडून गेलेली आहे आपण जे काही बोललो त्यावर, असा विचार आता दोघीही जणी करत असतात. तर दुसरीकडे मात्र अर्णवला कळत नसतं की ही ईश्वरी गेली कुठे. तो आता कासावीस होतो. ईश्वरी, ईश्वरी कुठे आहेस तू? अरे ईश्वरीच्या फोनवर फोन तर लावून बघ, म्हणजे आपल्याला कळेल ना ती कुठे गेली आहे ती. अगं नाही, तिचा बेडरूममध्येच मोबाईल होता. हा काय, मी घेऊन आलो आहे आत्ताच, असं देखील आता अर्णव बोलू लागतो. आता सगळ्यांचीच तारांबळ उठते. कुठे गेली असेल ईश्वरी हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण इकडे तिकडे का होईना आता शोधू लागतात. मात्र वल्लरी आणि लावण्याला आनंद होतो की घरातली पनवती एकदाची बाहेर गेली, म्हणजेच काय तर आपला प्लॅन सक्सेस झाला असंच कुठेतरी आता त्यांना वाटत असतं. तर हे काही राकेशने बघितलेलं असतं. राकेश म्हणतो, तुम्ही दोघींनी मिळून काहीतरी बोललेला दिसतंय, म्हणूनच तर ती घर सोडून गेलेली आहे. त्यावर दोघीही जणी हसू लागतात. तर इकडे अर्णव आता बाहेर शोधण्यासाठी म्हणून जात असतो. आकाश म्हणतो, मीही सगळ्या रूममध्ये पाहिलं, ती कुठेही नाही आहे. अरे मग गेली कुठे ईश्वरी? अंजली म्हणू लागते. अर्णव म्हणतो की थांब, आता मी बाहेर जाऊन बघतो, त्याशिवाय मला कळणार नाही की ती कुठे गेली आहे. राकेशकडेही त्याचं लक्ष असतं. राकेशही म्हणत असतो की आज घरातलीच गृहलक्ष्मीच गायब झाली आहे, मग पूजा कशी होणार? असं बोलल्याबरोबर आता इकडे अर्णवला राग येतो. अर्णव आता लगेचच बाहेर जातो. अर्णव बाहेर गेल्यावर अर्णवच्या मागोमाग राकेशही बाहेर जातो. इकडे मामासुद्धा आता टेन्शनमध्ये आलेले असतात. ते सुद्धा इकडे तिकडे शोधत असतात. अंजली विचार करते की ऐन पूजेच्या वेळेला ही मुलगी गायब कुठे झाली? खरंच ना, काहीच कळत नाही आहे. काय झालं असेल ईश्वरीच्या बाबतीत, कुठे गेली असेल असे प्रश्न पडलेले असतात. तर बाहेर राकेशला अर्णव घेऊन आलेला असतो आणि आता अर्णव राकेशला जाब विचारू लागतो. तो म्हणत असतो की खरं खरं सांगा, तू गायब केलं आहेस का? आणि असं बोलून त्याची गचांडीच धरतो. त्याला आता म्हणतो की तूच तिला गायब जर केलेलं असेल ना तर बघा, मी तुला सोडणार नाही, असं तो आता रागातच त्याला बोलू लागतो. त्यावर तो म्हणतो की अरे खरंच सांगतोय, मी नाही घेतलंय तिला, मला काय माहिती ती कुठे गेली आणि ती घरातनं गायब झाली, याचा अर्थ ती काय माझ्यासोबतच असेल का? सोड, नाहीतर अंजलीला आवाज देऊन बोलून घेईन, असं देखील तो म्हणू लागतो. त्यावर अर्णव त्याला सोडतो. मग कुठे गेली आहे सांग माझी ईश्वरी, कुठे लपवून ठेवलेस तिला? अरे जाऊन शोध रे बाबा, मला नाही माहिती, आणि जर तुला असं वाटत असेल ना तर मी जाऊन शोधतो आणि मी तिला पहिलं मिळवतो, मग तर झालं, दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझी ईश्वरी मलाच भेटेल, असं देखील आता तो म्हणू लागतो. त्यावर आता अर्णवला धक्का बसतो. अर्णवला कळून चुकतं की ह्याच्याकडे ईश्वरी नाही आहे. मग ईश्वरी गेली तरी कुठे असेल?
असे विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. कारण ईश्वरी मूर्ख न सांगता घरातून गायब झालेली होती, त्यामुळे अर्णवचा जीव नुसता वरखाली होत होता. तिला असं वाटत होतं की ती जर घरातून निघून गेली तर कोणाला काहीच फरक पडणार नाही. पण अख्ख्या घरातले फक्त वल्लरी आणि लावण्या सोडून सगळीच जण ईश्वरीला शोधत होती. तर दुसरीकडे मात्र आता राकेशने अर्णवला असं म्हटल्यानंतर अर्णव देखील विचार करतो की मिस इंदोरला आता आपल्याला शोधायला हवं, नाहीतर ह्याच्या तावडीत पहिल्यांदा सापडली तर तिचं काही खरं नाही हे देखील आता माहिती झालेलं असतं. अर्णव पुन्हा एकदा त्याची कॉलर धरतो, त्याच्यावर चिडतो. त्यावर तो म्हणतो की बोलू का तुझ्या बहिणीला, सांगू का अंजलीला? असं बोलून तो अंजलीला आवाज द्यायला सुद्धा जातो. त्यावर अर्णव त्याची कॉलर जी धरलेली असते ती सोडतो आणि आता इकडे तिकडे पाहू लागतो. ज्या वेळेला तो आता इकडे तिकडे पाहतो त्यावेळेला आता लक्षात आलेलं असतं की हे जे काही आहे ते सगळं काही मुद्दामून घडत आहे असा देखील तो आता विचार करतो. आणि त्यानंतर तो ईश्वरीला शोधायला बाहेर पडतो. तर ईश्वरी जी आहे ना ती आता बाहेर कुठेतरी लांब अशी त्या बाकड्यावर जाऊन बसलेली असते. अर्णव शोधत शोधत पुढे गेलेला असतो आणि अर्णवला तेव्हा पुढे असलेली ती ईश्वरी दिसते. अर्णवला जेव्हा ती पुढे असलेली ईश्वरी दिसते तेव्हा अर्णव त्या ईश्वरीकडे धावत जातो आणि ईश्वरीला म्हणतो की हे सगळं काय आहे? तू मला अशी सोडून कशी काय येऊ शकतेस? मी सगळीकडे तुला शोधत होतो, तुला काही कळतं की नाही? त्यावर ईश्वरी म्हणते की काय गरज आहे मला शोधायची? पण आता अर्णवला माहिती असतं ना त्याच्यासाठी ती किती इम्पॉर्टंट आहे ते, आणि त्यामुळेच तर तो सगळीकडे तिला शोधत होता. आणि जेव्हा सगळीकडे तो तिला शोधत होता ना तेव्हा मात्र आता जेव्हा ईश्वरीला कळतं की अर्णव आपल्या समोर येऊन उभा आहे त्याच वेळेला आता ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, या सगळ्याची खरंच काहीच गरज नव्हती मला इथपर्यंत शोधत यायची. त्यावर अर्णवही तिच्यावर चिडतो आणि अर्णव तिला म्हणतो, अगं तुला काही कळतंय का? आपल्या घरात आज लक्ष्मीपूजन आहे आणि तरीसुद्धा तू कोणतंही भान न बाळगता घराबाहेर पडलेली आहेस, त्याचा तरी विचार करायला पाहिजे होतास ना? तर ईश्वरी म्हणते की त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मी घरात नसल्याने कोणाला काही फरक पडतोय का? असं देखील आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते तेव्हा मात्र आता अर्णव तिला समजावतो आणि अर्णव तिला म्हणतो की तू घरात नव्हतीस त्याने किती त्रास झाला, मी सगळीकडे तुला शोधत होतो. मीच काय, बाकी इतरही घरातले तुला शोधत फिरतायत आणि तू इथे येऊन बसलीस. त्यावर मात्र ईश्वरीच्या लक्षात येतं की घरातल्या सगळ्यांनाच आपल्याबद्दल काहीतरी वाटते. पण अर्णवही तिला विचारतो की तू इथे येऊन काय करतेस आणि तू इथे येऊन रडत का बसली आहेस? हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. मग ईश्वरी त्याला म्हणते की मला असं वाटतं ना की मी तुमच्यावर ओझं आहे, माझी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि म्हणूनच तर शोधत शोधत तुम्ही मला इथपर्यंत आलेला आहात. अर्णव म्हणतो, जबाबदारी? कोण बोललं तुला ह्या जबाबदारीचं? अगं जबाबदारीपेक्षा आपलं नातं पुढे गेलेलं आहे असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलू जातो. त्यावेळेला आता ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहू लागते. अर्णवला म्हणते की काय म्हणताय अर्णव सर, खरंच का? त्याच वेळेला अर्णवने ईश्वरीचा हात हातात धरलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की मी खरंच सांगते, आपलं नातं हे फक्त एक जिम्मेदारी म्हणून राहिलेलं नाही आहे, त्या पलीकडे गेलेलं आहे. म्हणजेच इन शॉर्ट अर्णवने आपल्या प्रेमाबद्दल थोडंफार का होईना या स्वरूपात ईश्वरीकडे मांडलेलं असतं. पण या ईश्वरीला थोडी काही कळते. ईश्वरी बिचारी रडत असते. ईश्वरीला असंच वाटत असतं की जे काही लावण्या आणि वल्लरी बोलल्या होत्या की तुला बळजबरी लग्न करून या घरात आणलेलं आहे, आणि ते शब्द तिच्या कानात सतत घुमत राहतात आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त विचार त्या सगळ्या गोष्टींचा करू लागते. पण अर्णवने तिला जेव्हा एकदाच म्हटलेलं असतं ना की आपलं नातं हे त्या जिम्मेदारीच्या पलीकडे गेलेलं आहे, मला किती वाईट वाटलं जेव्हा तू घरात नव्हतीस, सगळीकडे तुला शोधत होतो, पण जेव्हा तू सापडलीस तेव्हा कुठे जाऊन माझा हा जीव शांत झाला. हे सगळे शब्द जेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतात तेव्हा ईश्वरीला कळतं की नाही, अर्णव म्हणजेच अर्णव आपली किती काळजी करतो, तो आपल्याला जीवापाड जपतो हे देखील आता तिला कुठेतरी कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच तीसुद्धा अर्णवचा हात हातात धरते आणि अर्णवकडे एकटक पाहत असते. अर्णवने देखील ईश्वरीच्या हाताला हळूच स्पर्श केलेला असतो आणि तो देखील तिच्यामध्ये हरवून जातो. आणि त्यामुळे आता ईश्वरीला तिच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका शब्दात मिळालेली असतात.
आणि त्यामुळे आता ती अर्णवसोबत पुन्हा एकदा घरी जायला तयार होते. कारण आता घरात लक्ष्मीपूजनाची तयारीसुद्धा सगळी झालेली असते, पण पूजा ईश्वरी नसल्यामुळे होत नाही. कारण घरातलीच लक्ष्मी घरात नाही आहे म्हटल्यावर ती पूजा तरी होणार कशी. आणि ईश्वरी आणि अर्णवच या पूजेसाठी बसल्यावर असतात. पण ह्या दोघांमध्येही दोघंही जण घरात नसल्यामुळेच आता ती पूजासुद्धा अडून राहिलेली असते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, दुसऱ्या दिवशी पाडव्याचा सण असतो आणि ईश्वरीला अर्णवला उठणं लावायचं असतं. तिला असं वाटतं की तिच्या मागे आता आलेला आहे तो अर्णवच आहे, पण तिच्या मागे आता आलेला असतो तो राकेश. राकेशला ईश्वरीच्या हातून म्हणजेच तो तिला स्पर्श करतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो की मला सुद्धा या मुलायम हाताने उठणं लावून घ्यायचंय. आणि तिचे हात स्वतःच्या गालाला लावून घेणार तितक्यातच अर्णव तिथे येतो आणि अर्णव त्याला मागे ढकलतो आणि त्याच्या अंगावर पूर्णपणे ते उठणं टाकतो आणि म्हणत असतो की तुला तिच्याकडनं मुलायम उठणं लावून घ्यायचं आहे का. तर दुसरीकडे ईश्वरी घाबरलेली असते. या माणसाचा काहीच भरोसा नाही असं म्हणते. अर्णव तिला म्हणतो की आज माझ्याकडनं तुला वाढवायचं एक गिफ्ट आहे ईश्वरी, ते म्हणजे आज रात्रीपर्यंत हा स्वतःहून तुझे पाय धरेल. बघ मग हे सगळं चॅलेंज अर्णवने दिलेलं असतं. त्यामुळे आता ईश्वरी थोडी का होईना शांत असते. तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.